नमस्कार, टेस्टी फूडमध्ये तुमचे स्वागत आहे। चला तर आज आपण ज्वारीच्या पिठाच्या एकदम खमंग आणि खुसखुशीत अशा वड्या बनवणार आहोत आणि या खायला खूप छान लागतात आणि खूप पौष्टिक देखील आहेत आणि बनवायलाही खूप सोप्या आहेत। एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण या बनवणार आहोत। कधी-कधी काय होतं की आपल्याला प्रश्न पडतो की आज नाश्त्याला काय बनवायचं, तर अशा वेळी तुम्ही या ज्वारीच्या पिठाच्या वड्या बनवू शकता। चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। ज्वारीच्या पिठाच्या वड्या बनवण्यासाठी सर्वात पहिला आपण हिरवं वाटण करून घेऊया। तर त्यासाठी मी इथे 5 हिरव्या मिरच्या घेतल्यात, थोडंसं अद्रक घेतलंय, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा ओवा घेतलाय, तसेच 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। आता हे सगळं आपण मिक्सर जारमध्ये टाकून घेऊयात। इथे आपण सगळ्या जिन्नस मिक्सर जारमध्ये टाकून घेतल्यात। आता या बारीक दळून घेऊयात। इथे आपण पाणी न घालता वाटण एकदम बारीक दळून घेतलंय। आता हे एका झाकणामध्ये काढून घेऊयात। इथे आपण सगळं वाटण झाकणामध्ये काढून घेतलंय। आता वड्यांसाठी पीठ मळून घेऊयात। इथे मी एक ताट घेतलंय, तर त्यामध्ये 1 वाटी एवढं चाळलेलं ज्वारीचं पीठ टाकून घेऊयात। आता यामध्ये रवा घालायचा आहे, तर मी पाव वाटी एवढा रवा घालत आहे। रवा बारीक घ्यायचा आहे, बारीक रवा नसेल तर तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। आता यामध्ये मीठ घालायचं चवीपुरतं, तसेच आपण जे हिरवं वाटण करून ठेवले ते यामध्ये घालून घेऊयात। आता यामध्ये अर्धा चमचा इतकं लाल तिखट घालूया आणि अर्धा चमचा इतकं हळदी पावडर घालूयात। आता यामध्ये काही भाज्या घालायच्यात, तर सर्वप्रथम मी इथं बारीक चिरलेला मीडियम आकाराचा कांदा घालून घेतलाय, तसेच बारीक चिरलेला कोबी घालून घेतलाय। भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे यामध्ये, तसेच तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता, पालक किंवा मेथी किंवा यामध्ये गाजर देखील घालू शकता। आता यामध्ये आपण पांढरे तीळ घालून घेऊयात। थोडासा यामध्ये खाण्याचा सोडा देखील घालायचा आहे, म्हणजे आपल्या वड्या ह्या छान हलक्या फुलक्या होतील। आता या सर्व जिन्नस आपण हाताने छान मिक्स करून घेऊयात। इथे सगळ्या जिन्नस या पिठामध्ये छान मिक्स झाल्यात। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालूया आणि गोळा मळून घेऊया। खूप पाणी एकठी नाही घालायचं, नाहीतर आपला गोळा हा पातळ होऊ शकतो। थोडं थोडं पाणी घालून खूप घट्टही नाही आणि खूप पातळ नाही असा गोळा मळून घेऊयात। इथे आपलं पीठ छान मळून तयार झालंय। आता यावरती झाकण ठेवूया आणि 10 मिनिटं हे भिजण्यासाठी ठेवून देऊयात। इथे 10 मिनिटं झालेले आहेत। आता झाकण काढून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता की पीठ एकदम छान भिजलंय। आता यातून एक गोळा घ्यायचा आहे, गोळा थोडासा मोठा घ्यायचा आहे आणि आता याचा रोल करून घेऊया। जर पीठ हाताला चिटकत असेल तर हाताला तेल लावून घ्यायचे आणि याचा रोल करून घ्यायचा आहे। इथे आपला रोल तयार करून झालेला आहे। आता याचप्रमाणे बाकी पिठाचे रोल करून घेऊयात। इथे आपले पिठाचे सगळे रोल तयार करून झालेले आहेत। आता हे उकडवून घेऊयात। रोल उकडवण्यासाठी मी इथे कढई ठेवून घेतली। त्या कढईमध्ये मी 2 ग्लास इतकं पाणी गरम करून घेतलंय। आता त्यावरती एक चाळणी ठेवली आहे, त्या चाळणीला देखील तेल लावून घेतलंय। आता यामध्ये सगळे रोल ठेवून घ्यायचे आणि आता यावरती झाकण ठेवून घ्यायचे आणि 15 मिनिटांसाठी हे लो टू मीडियम फ्लेमवरती उकडवून घ्यायचे। इथे 15 मिनिटं झालेले आहेत। आता यावरील झाकण काढून घेऊया आणि आता रोल शिजलेत की नाही ते चेक करून पाहूया। त्यासाठी यामध्ये चमचा प्रेस करायचा आहे, तर चमच्याला आपल्या काही लागलेलं नाही, म्हणजे आपले रोल हे एकदम छान उकडलेले आहेत। आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि रोल एका ताटामध्ये काढून घेऊयात। इथे आपण सगळे रोल हे ताटामध्ये काढून घेतलेत। आता हे थंड करून घेऊयात। इथे आपले सगळे रोल हे थंड झालेले आहेत। आता हे कट करून घेऊयात। खूप जवळून कट नाही करायचं, थोडंसं लांबून कट करायचं। मीडियम आकाराच्या वड्या होतील असं हे कट करून घ्यायचं आहे। जर खूप जवळून कट केलं तर या वड्या तुटू शकतात, त्यामुळे थोडंसं लांबूनच कट करायचं आहे। आता इथे आपल्या सगळ्या वड्या ह्या कट करून झालेल्या आहेत। आता या फ्राय करून घेऊयात। इथे वड्या फ्राय करण्यासाठी मी कढई ठेवून घेतली। कढई चांगली गरम झाली आहे। आता यामध्ये तेल घालूया। तर मी इथे 2 पळी इतकं तेल घातलंय। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची आहे। इथे आपलं तेल चांगलं गरम झालंय। आता यामध्ये मी 1 चमचा इतकी मोहरी घातली। मोहरी तडतडली की यामध्ये जिरं घालायचे, तर यामध्ये जिरं देखील मी 1 चमचा घातलंय। आता यामध्ये बरेचसे तीळ घालायचे आणि आता यामध्ये हिंग देखील घालून घेऊया आणि आता यामध्ये आपण सगळ्या वड्या टाकून घेऊयात। इथे आपण सगळ्या कट केलेल्या वड्या या कढईमध्ये टाकून घेतल्यात। आता त्या हलक्या हाताने सगळ्या मिक्स करून घेऊयात। खूप असं फोर्सफुली त्याला नाही हलवायचं, नाहीतर आपल्या वड्या या तुटू शकतात। आता लो टू मीडियम फ्लेमवरती
याला 2 ते 3 मिनिटं परतवून घेऊयात. इथे 3 मिनिटं आपण वड्या छान परतवून घेतल्यात आणि आपल्या वड्या एकदम छान परतलेल्या आहेत. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आणि कोथिंबीर छान मिक्स करून घेऊयात. तुम्हाला जर अजून वड्या जास्त कुरकुरीत हव्या असतील तर अजून 5 मिनिटं याला लो टू मीडियम फ्लेमवरती परतवून घ्यायचे. अशा प्रकारे आपल्या या ज्वारीच्या एकदम पौष्टिक अशा वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि वड्या खाण्यासाठी प्लेटमध्ये वाढून घेऊयात. अशा प्रकारे ज्वारीच्या पिठाच्या वड्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत. या खायला खूप छान लागतात आणि खूप पौष्टिक देखील आहेत. तुम्ही या सॉससोबत खाऊ शकता किंवा एखाद्या चटणीसोबत देखील खाऊ शकता. या खूप छान लागतात. कधी कधी काय होतं की तेच नाश्त्याला खाऊन कंटाळा आलेला असतो, तर त्यावेळी तुम्ही या ज्वारीच्या वड्या बनवू शकतात. तुम्ही या वड्या एकदा नक्की बनवून पहा. तुम्हाला देखील या खूप आवडतील. आणि अशाच वेगवेगळ्या आणि चटपटीत रेसिपीज पाहण्यासाठी टेस्टी फूडला सबस्क्राईब करा. थँक्यू.